नमस्कार बालमित्रांनो, आजच्या गोष्टीचे नाव आहे घोड्याचा खरा मालक कोण. एकदा काय झाले, बिरबलाकडे एक विचित्र खटला आला. कोतवालाने 2 माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणूस साधा व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेशातील लंगडा माणूस होता. आणि कोतवालाने बिरबलाला सांगितले की हे 2 माणसे घोड्यावरून भर चौकात जोराजोरात भांडत होती, त्यामुळे मी त्यांना पकडून तुमच्या समोर हजर केले आहे. बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले. तो म्हणाला, हुजूर, हा घोडा माझा आहे. मी माझ्या गावातून घोड्यावर बसून दिल्लीत कामासाठी निघालो होतो. हा माणूस मला रस्त्यात भेटला. तो लंगडत चालला होता. त्याने मला विनंती केली की मला सुद्धा दिल्लीत यायचे आहे. तुम्हीही तिकडेच जात आहात तर कृपया आपल्या घोड्यावर मला पण घेऊन चला. आता फारसं अंतर उरलं नव्हतं, म्हणून मी त्याला आपल्या घोड्यावर घेतलं आणि निघालो. पण नंतर हा बदमाश माणूस घोडा माझा आहे आणि तू घोड्याला सोडून निघ म्हणायला लागला, म्हणून आमचं भांडण सुरू झालं. मग बिरबलाने दुसऱ्या माणसाला विचारले. त्यावर तो माणूस म्हणाला, हुजूर, हा माणूस खोटे बोलतोय. खरं तर मला चालायला त्रास होता, म्हणून मी हा घोडा वापरतो. मी दिल्लीला येत असताना हा माणूस मला भेटला व तो म्हणाला, माझे पाय खूप दुखत आहेत, तर मला दिल्लीपर्यंत घोड्यावर घेऊन चला. मी त्याची विनंती मान्य केली. नंतर तो म्हणायला लागला, हा घोडा माझाच आहे, म्हणून आमचं भांडण सुरू झालं. दोघेही सारखीच हकीकत सांगून दुसऱ्यावर आरोप करत होते. दोघेही परगावचे असल्यामुळे त्यांना ओळखणारे आणि शहानिशा करणारे कोणी नव्हते. मग त्यावर बिरबल म्हणाला की तुम्ही दोघेही उद्या सकाळी या, मी निकाल देईल. दुसऱ्या दिवशी ते आले तेव्हा त्याच घोड्याच्या उंची आणि रंगाचे आणखी काही घोडे तेथे बिरबलाने मागवले होते. बिरबलाने त्यांना सांगितले की घोड्याजवळ जा आणि आपला घोडा ओळखा. दोघे घोड्यांजवळ गेले आणि घोडे बघू लागले. लंगड्या माणसाला घोडा ओळखताच आला नाही. त्या व्यापाऱ्याने मात्र आपला घोडा बरोबर ओळखला आणि तो जवळ आला की घोडा सुद्धा आपल्या मालकाला पाहून लाडात आला. अशा प्रकारे बिरबलाने युक्ती करून त्या घोड्याचा खरा मालक शोधून काढला व व्यापाऱ्याला त्याचा घोडा परत दिला आणि त्या लंगड्या माणसाला फसवणुकीसाठी शिक्षा दिली. गोष्ट समाप्त. गोष्ट आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.